तुम्हाला त्रास द्यायला परदेशातून लोक येत नाहीत. तुम्ही ज्या कुळात जन्माला आला ती भावकी तुम्हाला त्रास देते, जिवंत जाळते ती. काहीही करा, किती मोठे व्हा, भावकी तुम्हाला टोमणे दिल्याशिवाय राहत नाही, जाळते तुम्हाला शब्दाने. माहिती कसं कमवलं? अरे कमवलंय ना. तुमच्या मुली कशा आहे, तुमची पोरं कशा आहे, काही बोलण्याची पद्धत आहे. जाळतात ते. हे मन आहे, नाही सहन होत. तुमच्या भावकीलाच सहन होत नाहीत. आणि हे भारताचं दुर्भाग्य आहे. भावकीला जर तुम्ही सुखी झालेलं सहन, बाहेरचे लोक त्रास देत नाहीत, परदेशातले लोक तुमच्या जवळचे तुम्हाला त्रास देतात. 3 लोक भारतातले, मला कधी कधी हा इतिहास सांगू वाटत नाही तरी पण मी सांगतो तुम्हाला. महाभारताचं युद्ध म्हणजे भारतीय संस्कृतीचा अंत आहे. महाभारतापासून आतापर्यंत आपला भारत सावरला नाही सतत. कारण की जी मोठी माणसं होती, महाभारताच्या युद्धानंतर 10-15 वृद्ध माणसं जिवंत राहिली. संपूर्ण भारतामध्ये 10-15 वृद्ध माणसं. काय दुर्भाग्य आपल्या भारताचं. युद्धाचे किती भयानक परिणाम आजपर्यंत भारत भोगतोय ते पहा. चांगलं नाही ते युद्ध, पण मानसिक वृत्ती पहा कशी. सगळं संपलं. हे 3 जण, कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा, युद्ध संपलं. दुर्योधन पडला. भगवान श्रीकृष्ण, सात्यकी आणि 5 पांडव दुसरीकडे गेले. पुढं काय करायला पाहिजेत. आणि छावणीमध्ये, युद्धाच्या छावणीमध्ये द्रौपदीचे 5 मुलं, सेनापती, विराट, सगळी लोक तिथे थांबलेली होती. मध्यरात्रीच्या वेळेस झोपलेल्या अवस्थेमध्ये या तिघांनी हल्ला केला. अश्वत्थामा एकटा आतमध्ये शिरला छावणीमध्ये आणि विध्वंस करायला सुरुवात केली. ते महाभारत वाचलं ना, तुम्ही वाचत नाही, नशीब आहे ते. किती भयानक माणूस असतो. हे महाभारत वाचताना रोमांच येतात, वेदना होतात मनाला. अश्वत्थामा मारतो ज्या पद्धतीने वर्णन आहेत, हात काप, पाय काप, मुंडकं काप, हे भयानक. आणि जसं कोलाहल झाला त्या छावणीमध्ये, त्याचा जो दरवाजा होता तिथून काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या दरवाजावर हे दोघं उभे होते, कृपाचार्य आणि कृतवर्मा. पळून जायला लागलं की तिथंच काप. काय भारत आहे आपला, यालाच महाभारत म्हणतात. पळून जायला लागले की कापायला. आणि मी मध्यरात, काळ रात्र म्हणतो आम्ही त्याला, समाप्त केली छावणी. कृष्ण नाहीये त्या छावणीमध्ये, अर्जुन नाही त्या छावणीमध्ये. हे लक्षात आल्याबरोबर हल्ला केला, सगळ्याला मारून टाकलं आणि शेवटी पेटवून दिलं, आग लावली. हे जे आता दहशतवादी कृत्य होतात ना, त्यावेळेस मला त्या महाभारताचीच आठवण होते. मनुष्याची प्रवृत्ती, मानवी मन इतकं भयानक आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या, मला काय सांगायचं. आणि तो अश्वत्थामा एवढा सगळा मध्यरात्रीच्या वेळेस अधर्म केल्यानंतर, झोपेतले माणसं मारल्यानंतर, एक मनात आसुरी आनंद असतो त्याच्या. मी माझ्या राजाला सांगतो. हे 2 पात्र आहेत बरं का, ज्यांच्यासाठी मी हा दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक धृतराष्ट्र आहे आणि एक दुर्योधन आहे. आणि मग हे 3 जण दुर्योधनाजवळ येतात. पडलेले आहेत, असहाय्य झालेले आहेत, मृत्यूची वाट पाहतोय. 1-2 तासाने मरणार आहे. मानवी मन कसं असतं पहा. आता परलोकामध्ये जायचंय, मन फार खतरनाक. अश्वत्थामा तिथं जाऊन सांगतो, राजा, सगळं समाप्त केलं. द्रौपदीचे पुत्र मारले, सेनापती मारला, सगळं. ती काही जे काही वर्णन असेल संक्षिप्त शब्दात समजून घ्या आपण, आणि त्याचं सगळं वर्णन करतो.
तसल्या अवस्थेमध्ये प्रसन्न होतो दुर्योधन. अश्वत्थामा फार चांगलं केलं बरं का, माझ्या मनाला गारवा मिळाला, याच्यासाठी सांगतो तुम्हाला. तसल्या अवस्थेमध्ये दुर्योधन म्हणतो माझ्या मनाला गारवा मिळाला, फार चांगलं केलंस, मला प्रसन्न केलंस, मी स्वर्गामध्ये तुझी वाट पाहतो, दुर्योधन म्हणतो. आणि हा प्रसंग जेव्हा संजय धृतराष्ट्राला सांगतो तेव्हा ते आंधळ काय म्हणतं ते महत्वाचं आहे. तो म्हणतो फार चांगलं केलं अश्वत्थामाने, पण बघा, पण 4 दिवस अगोदर करायला पाहिजे होतं, युद्धात करायला पाहिजे. फार चांगलं केलं, एकाही माणसाला दुःख नाही झालं. इतकं मन कठीण असतं. अशा लोकांमध्ये आपण राहतो. नशीब आहे तुम्ही ज्ञानेश्वरीला आलात. काय भरोसा आहे कुणाचा? शास्त्र फार भयंकर आहेत. माझ्या समोर जरी तुम्ही बसलेला असला, शास्त्रकार सांगतायत तुम्हाला त्रास द्यायला परदेशातून लोक येत नाहीत. तुम्ही ज्या कुळात जन्माला आला ती भावकी तुम्हाला त्रास देते, जिवंत जाळते ती. काहीही करा, किती मोठे व्हा, भावकी तुम्हाला टोमणे दिल्याशिवाय राहत नाही, जाळते तुम्हाला शब्दाने. माहिती कसं कमवलं? अरे कमवलंय ना. तुमच्या मुली कशा आहे, तुमची पोरं कशा आहे, काही बोलण्याची पद्धत आहे. जाळतात ते. हे मन आहे, नाही सहन होत. तुमच्या भावकीलाच सहन होत नाहीत. आणि हे भारताचं दुर्भाग्य आहे. भावकीला जर तुम्ही सुखी झालेलं सहन होत नाहीत, जातीवाद करता कुणाचा तुम्ही? कुणासाठी जीवन जगता तुम्ही? कसली जात आणि कसले लोक तुम्ही? बाहेरचे लोक त्रास देत नाहीत, परदेशातले लोक तुमच्या जवळचे तुम्हाला त्रास देतात. झटका जवळून असतो, विसरू नका. मुलगा जेवढा तुम्हाला त्रास देऊ शकतो तेवढं भावकी देऊ शकत नाही. आणि पत्नी जेवढी बदला घेऊ शकते तेवढं जगात कोणी घेऊ शकत. कशा म्हणजे हे तुमचं मी वैराग्य समजतो बरं का. इतक्या जटिल संसारामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकता, तुम्ही भाग्यवान आहेत. आम्ही मोकळेच आहेत. आम्ही परमार्थ करतो, आम्हाला काहीच वाटत नाही, दुःखच नाही. पुढचा शब्द ऐका, दुःख नाही, दुःख देणाऱ्या वस्तू नाही. तुम्ही दुःखाच्या जाळ्यात आहात. ज्ञानोबाराचे शब्द सांगू का? किंबहुना पेव विंचू वाचे. काय ज्ञानोबारांचे शब्द आहेत. शरीर म्हणजे काय याचं वर्णन करत असताना 8व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय सांगतात, विंचवाचं एक विंचूचा डंक सहन होत नाही. किंबहुना पेव विंचुवाचे. विंचवाच्या पेवात तुम्ही राहताय. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनुभव घेऊन पहा, एक तरी शब्द तुमच्याबद्दल चांगला बोलला जातो का? पोरगा बोलतो का, पोरगी बोलते का, बायको बोलतो, कोण कोण बोलतो तुमच्या बरोबर चांगलं? ऍडजस्टमेंट नवीन शब्द आहे. आणि ही अशी माणसं आम्हाला येऊन सांगतात पुन्हा, महाराज तुमचं बरं आहे हो. आम्ही सांगितलं होतं का तुम्ही वाटोळ करून घ्या? आमच्या सुखावर का जळता? आम्ही सुखीच आहेत. ज्ञानेश्वरीच्या छायेखाली, ज्ञानेश्वरीच्या मांडीवर आमचं जीवन आहे हो. जगात कोणी त्रास देऊ शकत नाही.